27 ऑक्टोबर 2023 रोजी एका चित्रपटाचा ट्रेलर आला होता. इथून मागं 1-2 वर्ष पकडा, त्याच्या चित्रपटाचं शूटिंग चालू असेल. इथून मागं 1-2 वर्ष पकडा, ज्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिणं चालू असेल. इथून मागं 5-6 महिने पकडा, त्या माणसाच्या डोक्यामध्ये गोष्ट आली असेल की आपल्याला हा चित्रपट बनवायचा आहे आणि चित्रपटाच्या स्क्रिप्ट लिहिण्याचं काम आपल्याला करायचं आहे. हा सगळा प्रवास काही छोटा नव्हता. त्या प्रवासामध्ये त्या माणसाला ज्या काही अडचणी आल्या, त्या अडचणीचं सगळं सार्थक झालंय असं मला वाटत आहे. या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्रभर नाही जगभरामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. त्या काही पिढ्या ह्या चित्रपटाचं नाव घेतील. मुळशी पॅटर्न मधला एक डायलॉग आहे, चौकात फक्त मीच टिकणार साहेब. पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं. मग मी प्लास्टिक आहे असं समजा साहेब. आणि ही गोष्ट 101% रावल्याने सिद्ध करून दाखवली या चित्रपटाच्या माध्यमातून. मी ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहे ना, त्या चित्रपटाने 71वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठीमध्ये. आणि त्या चित्रपटाचं नाव आहे श्यामची आई. बरेच जण असे असतील की ज्यांना पुस्तकं वाचण्याचं येड असेल किंवा मग कोणाच्या तरी थ्रू कोणाच्या तरी माध्यमातून त्या गोष्टी त्यांनी ऐकल्या असतील की श्यामची आई नक्की हे काय आहे. साने गुरुजींनी आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे खडतर प्रवास पार करून इथपर्यंत पोहोचले होते, त्यांचं नाव त्यांनी लौकिक केलं होतं आणि त्याला साथ दिली होती त्यांच्या आईने. तिथं आपल्या मुलाला थांबवायला पाहिजे तिथं तिने थांबवलं, तिथं त्या मुलाला मोकळं सोडायला पाहिजे तिथं तिने ते मोकळं सोडलं. त्या संस्कारामुळे पुढं त्या मुलाचं आयुष्य कसं बदलत गेलं हे मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको.